मराठा आरक्षण पर महाराष्ट्र की राजनीति एक बार फिर से गरमाई गई है। कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने महायुति सरकार पर बड़ा हमला बोला है। कालही बैठक झाली आणि आज उद्यापासून विदर्भाचा दौरा ओबीसी संघटनेच्या सर्व नेत्यांना घेऊन आम्ही करणार आहोत। मुळात प्रश्न असा आहे की किती लोक येतील त्यापेक्षा ओबीसींचा आक्रोश मोठा आहे आणि हा JR काढून ओबीसीवर मोठा म्हणजे मोठं नुकसान ओबीसीचं या सरकारने केलं आहे। हे आता ओबीसी समाजाला कळून चुकलेलं आहे। मुळात दोन गोष्टी लक्षात घ्या की हैदराबाद गॅजेटचा विषय काढून जर तो JR काढला आणि ज्या JR मधले चौकशी अहवाल असं एक फॉर्म काढलेला आहे त्यामधून तर सरळ सर्व मराठा समाज ओबीसी मध्ये येणार आहे। 58 लाख नोंदी सापडल्याच्या गोष्टी सांगतायत तर म्हणजे 58 लाखही मराठा आता ओबीसी मध्ये येईल, कोणीही मराठा शिल्लक राहणार नाही। आणि अशा स्थितीत एखादा मोठा समाज ज्यावेळेस ओबीसी मध्ये येतो तर हा संविधानिक अधिकार प्राप्त झालेला हा ओबीसी समाजाच्या अधिकाराचा आणि हक्कामध्ये शिरकावच आहे। त्यामुळे ह्या एवढा मोठा समाज जर पक्ष या ओबीसी मध्ये आल्यानंतर ह्या समाजाचं कुठे काही स्थान राहणार नाही। हा कुठेही नोकरीमध्ये दिसणार नाही, राजकारणात दिसणार नाही आणि यांचे शैक्षणिक क्षेत्रात दिसणार नाही। याचं प्रचंड नुकसान होईल आणि पहिलेच खाणारी 2 तोंड उपाशी आहेत आणि परत पुन्हा 4 तोंड त्याच्यामध्ये आली आणि तर मग कोणालाही पोटभर खायला मिळणार नाही आणि बळी तो कानपिळी जिसके हात में लाठी उसकी भैंस हा मोठा समाज जर आला तर मग या गरीब ओबीसी समाजाचं काय अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये ओबीसी समाज जगतो आहे। त्यांची स्थिती फार वाईट आहे। हे कुठलाही एखादा सरकारने एक सर्वे केला तर त्यांना दिसून येईल की कोणाची स्थिती काय आहे। आणि आरक्षण हे सामाजिक, शैक्षणिक आणि मागासलेपणावर देतो आहे पण त्याचं कुठलाही ताळमेळ जुळत नसताना हा JR काढून सांगायचं मुख्यमंत्र्यांनी की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि वरून इतके लोकांना घुसवायचं। आज धडध म्हणजे सरसकट प्रमाणपत्र वाटले जात आहेत, फार मोठ्या प्रमाणात मोहीम राबवली जात आहे, नको त्या माणसाला पुरावे दिले जात आहेत। खालची यंत्रणा पूर्णतः एकदम दबावामध्ये येऊन या सर्व लोकांना प्रमाणपत्र देण्याचं काम सुरू झालेलं आहे। आणि म्हणूनच मी आमच्या पंकजा मुंडे ताई यांनी जे म्हटलं होतं की याच्यावरची श्वेतपत्रिका काढा, सरकारच्या मंत्री म्हणतायत तर मी कालच पत्र दिलं परवाच्या दिवशी आणि यावर श्वेतपत्रिका काढण्याची मागणी की किती मराठांना ओबीसी म्हणून ओबीसीकरण केलं तुम्ही आणि किती लोकांना प्रमाणपत्र दिलं हे माहिती द्या। अनेक मराठा समाजाचं त्याला विरोध आहे, अनेक मराठा नेत्यांचा विरोध असताना हे कोणाच्या दबावामुळे ही सगळी कारवाई होत आहे हे महाराष्ट्रातील ओबीसी लोकांना कळून चुकलं आहे। आणि हा ओबीसी आता हद्दपार होतो आहे, तोच इतर समाज पूर्णतः उद्ध्वस्त होत आहे। मायक्रो ओबीसी जो आहे ग्रामपंचायतमध्ये दिसत होता, पंचायत समितीमध्ये दिसत होता, जिल्हा परिषदेमध्ये दिसत होता, तो आता कुठेच दिसणार नाही, त्याला कुठेच स्थान राहणार नाही कारण तो टिकणारच नाही त्या स्पर्धेमध्ये। त्यामुळे त्यांचं राजकीय आरक्षणही संपवून टाकतायत, त्यांचा शैक्षणिक आपला नोकरीविषयक जे काही आरक्षण आहे तेही संपुष्टात येणार आहे आणि आर्थिक स्थिती या माणसाची कमजोर आहेच। अशा वेळेस हा ओबीसी समाजाचा प्रचंड मोठा मोर्चा काढून शासनाचा निषेध करून ह्या JR रद्द करण्याची मागणी आम्ही करत आहोत। खरं तर याला कुठलाही संविधानिक अधिकार नाही, कॅबिनेटच्या बैठका नाहीत, तरी पण JR काढून त्यांना त्या JRच्या माध्यमातून पूर्णतः ओबीसीमध्ये घुसवण्याचा आणि घालण्याचा प्रयत्न नाही, तो अधिकारच राज्य सरकारने, महायुती सरकारने मराठा समाजाला दिलेला आहे। त्यामध्ये आता लपून राहिलेलं नाही।